विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु सचिदानंद रामदास बाबा की जय। सद्गुरु सचिदानंद मारुती बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। जयाच्या संगतीत विराग झाला जयाने सदा वास नामात केला। साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कशी मी सद्गुरु माऊलीला। विसरू कशी मी मारुती माऊलीला। ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 65 क्रमांकाचा श्लोक आहे। प्रसादे सर्व दुःखानां ह्यानिरशोपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते। आणि 39 क्रमांकाची ओवी। तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे हे आहे तेथ अपेसी बुद्धी राहे परमात्मरूपी। बघा, तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेसाठी घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील दुसरा अध्याय आणि 39 क्रमांकाची ओवी आणि 65 क्रमांकाचा श्लोक। या आज आपण सर्वजण एकत्र इथं जमण्याचा जो आजचा आपण योग जुळून आणला, तर हा योग कशाच्या कोणत्या कारणानिमित्त आहे, कशामुळे आपण एकत्र जमलो, त्याचा थोडासा परिहार म्हणजे आपले भाऊचं नाव माझ्या ध्यानात नाही आहे, जे महाराज म्हणतात सगळेजण या मळ्यामध्ये त्यांना महाराज म्हणतात, त्या भाऊंच्या घरी आज जे हनुमंतरायाचे आज पंगत आहे त्यांच्या तिथं, आणि त्या निमित्ताने त्यांनी प्रवचनरूपी सेवा ठेवली। परवा दिवशी सुधाकर भाऊ भेटले होते आणि आम्ही बोराड्याच्या मळ्यात चाललो होतो, तेव्हा सुधाकर भाऊंनी सांगितलं की भाऊ तुम्हाला वेळ नाही पण आपल्याला प्रवचनाची सेवा ठेवायची होती, तुम्हाला जर वेळ नसेल तर ताई प्रवचन करतील म्हणून भाऊंनी सांगितलं। आणि भाऊंनी सांगितल्यामुळं आम्हाला इथं येण्याचा योग आला। मागच्या वर्षी प्रवचन झालं होतं, ह्याच कार्यक्रमानिमित्त प्रवचन झालं होतं। तर बघा, प्रवचन कशासाठी ठेवायचं, कोणतेही कीर्तन असू द्या प्रवचन असू द्या, हे टाईमपास म्हणून असतो का? टाईमपासाचं साधन नाही आहे। कीर्तन प्रवचन हा एक परिवर्तनाचा मार्ग आहे। कुठंतरी त्याच्यातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला उद्विग्न करतात, अशा उद्विग्नतेतून आपल्याला बाहेर निघण्यासाठी साधू संतांचे विचार, साधू संतांचं जे त्यांनी या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचं आपल्याला थोडंफार का होईना मार्गदर्शन व्हावं, त्याच्यातून आपल्याला काही विचार मिळावे म्हणून आपण ह्या प्रवचनरूपी सेवा ठेवण्याचं हे करत असतो। म्हणून अशा ठिकाणी आवर्जून यायचं असतं का? ज्ञानेश्वर माऊली महावैज्ञ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की प्रसादे सर्व दुःखानां ह्यानिरशोपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते। काय सांगतात ते की ज्या साधकाला ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे नामानं ज्याचं चित्त स्थिर झालं, ज्याला भगवंत कळाला आणि देव कसा आहे, कोणत्या रूपानं नटलेला आहे हे ज्या जीवाला कळालं, त्या जीवाचं मन बुद्धी चित्त हे स्थिर झालेलं आहे। काय झालं? स्थिर झालं। आता ते कुठं धावत नाही, त्याला इकडं तिकडं पळायचं काम राहिलेलं नाहीये। म्हणून 39 नंबरच्या ओवीमध्ये सांगतात तैसे हृदय प्रसन्न होय। काय सांगितलं? तैसे हृदय प्रसन्न होय, म्हणजे ज्यावेळेस हृदय प्रसन्न होतं, हृदयाला आनंद मिळतो, त्यावेळेस ती इकडं तिकडं जाईल का? नाही, ते इकडं तिकडं जाऊ शकत नाही। त्याला आता
त्याच्या मनाची धाव खुंटलेली आहे. त्याच्या मनाला इकडं तिकडं पळायचे म्हणजे आता त्याची इच्छा, अपेक्षा, वासना सगळ्या स्थिर झाल्या. त्याला कुठेही जायची गरज राहिली नाही. असं ज्ञानेश्वर माऊली या ओवीमध्ये, या श्लोकामध्ये ते सरळ सरळ सांगतात. बघा, आपण आयुष्यभर काबाड कष्ट करतो कशासाठी? तर आपल्याला सुख मिळावं म्हणून, जीवाला सुख मिळावं म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतो का नाही? किडामुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत ह्याच गोष्टीची तळमळ चालू असते. कोणती? हीच तळमळ आहे की कधी आम्हाला सुख मिळेल, कधी आम्हाला आमच्या मनासारखं सगळ्या गोष्टी होतील. म्हणून जीव हा आटापिटा करतोय, जीव हा धावतोय, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं धावतो. पैसा, साधन, संपत्ती, सगळ्या गोष्टीचं सुख, चैनीच्या वस्तू, सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी धावत असतो. पण सुख मिळतं का हो? सुख मिळत नाही. आणि सुख कुठं आहे मग? आपल्याला सुख जर पाहिजे असेल तर सुख कुठं आहे? सुख बहुपाई संताची या. संतांजवळ सुख आहे, साधू संतांच्या विचारामध्ये सुख आहे. मग सुख आहे म्हणजे काही त्याच्यात आपल्याला काही वेगळं काही मिळतं का? तर वेगळं काहीच मिळत नाही. कुठं वस्तू मिळत नाही, कोणती म्हणजे हे आपल्याला बाकीच्या चैनीच्या वस्तू मिळत नाही, काही कुठलीच गोष्ट नाही. पण विचाराचं सुख मिळतं. मनाला विचाराची गरज आहे, मनाला विचाराचं खाद्य पाहिजे. बघा, कोणतीही गोष्ट जीव हा काय करत असतो? स्वतःसाठी बनवतो. काय म्हणतात ते? की प्रसादे सर्व दुःखाना. आपण प्रसाद बनवतो, घरात आपण स्वयंपाक करतो. कोणासाठी? आपल्या स्वतःसाठी. मग त्याच्यामधून बाकीचे पण सगळेजण खातात का नाही? मग बाकीचे सगळेजण खातात, एकटी जर बाई घरी असली तर ती स्वतःसाठी एकटीसाठी बनवून का तिला कंटाळा येतो. पण तिची धारणा काय असते की मी स्वयंपाक बनवल्याच्या नंतर इतर लोक सुद्धा खातात, त्यांनाही आनंद मिळतो. म्हणून आपल्याला काय करायचं असतं? इतरांसाठी करायचं असतं. दृष्टांताचा सिद्धांत असा, साधू संतांनी काय केलं? साधू संतांनी जाळोनी संसार बैसलो अंगणी. काय केलं? स्वतःच्या संसाराला काडी लावली, स्वतःच्या संसाराला मागे टाकलं. आणि इतर जीवाच्या कल्याणासाठी संत धावतात, संत पळतात, संत प्रत्येक ठिकाणी जातात. ते सांगतात का स्वतःचं दुःख? ते स्वतःच्या अडचणी सांगतात का? नाही सांगत. का? कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी ते धावत असतात आणि जगाचं हित दिसतं त्यांना. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. म्हणून ज्ञानोबारायांनी तेच केलं. प्रत्येक साधू संतांनी तीच गोष्ट केली आणि तुमच्या आमच्यासारख्याच्या जीवांना, जीवाचा उद्धार केला. या जड जीवांना त्याच्यातून भवसागरातून बाहेर काढलं. भवसागर इतका भयानक आहे, तो त्याचं दुःखाचं वर्णन नाही करता येत. भवसागर कशाला म्हटलेलं आहे हो? भवसागर म्हणजे काय? भवसागर हा आधी, व्याधी, उपाधी, अजून जन्म मरणाचा भवसागर. सगळ्यांना दुःख कशाचं आहे जास्त? मरायचं दुःख. बाकी कोणत्या गोष्टीचं नाही. रोग जर लागला तर माणूस 10 दवाखाने फिरून येईल, दवाखान्यात जाईल, पैसा खर्च करील, नीट व्हायचा प्रयत्न करील. पण फक्त एकच भीती कोणती आहे? फक्त मरणाची भीती. मग मरणाची भीती किती आपण बाळगली, किती आपण जरी काठी कुपटी लावली, काचेत जाऊन जरी बसलो तरी मरण येणार नाही का? मग मरण हे अटळ सत्य आहे, सत्य आहे. पण त्याचा स्वीकार कोणी करत नाही. साधू संतांनी पहिली गोष्ट, मरण माझे मरून गेले मज केले अमर. साधू संतांनी मरणावर विजय मिळवला. म्हणजे ते म्हणतात आम्ही आमच्या देहाला आम्ही आमच्या हाताने गाडी लावलेली आहे. कारण ते इतके याच्यातून निघाले, पिळून पिळून निघालेली. त्यानं काय केलं? स्वतःचा देह जाळला. इतका या त्रिविध तापामधून ते जाळून पळून निघालेले. त्रिविध ताप म्हणजे भौतिक ताप, आदिदैविक ताप आणि जीवाला सुद्धा सगळेच ताप आहेत. मानसिक टेन्शन आहे, शारीरिक टेन्शन आहे, सगळे ताप आहे जीवाला आणि जीव त्याच्यातून निघतो. पण जीवाला का नाही ह्या गोष्टी काय होतं? या तापाचा किती जरी संताप आला, किती जरी या गोष्टीतून पळून निघला तरी जीव संसार सोडतो का? नाही सोडत. एवढा त्रस्त होतो जीव, पण तरी सुद्धा जीवाला संसारच आवडतो, परमार्थ आवडत नाही.
काय विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडू विषय, संसार कडू आहे पण तरी गोड गोड झाला. म्हणून जीवाला साधू संत वेळोवेळ सांगतात की आता तरी होई जागा, तुका म्हणे पुढे दगा. आता तरी सावध होय जीवा, आता तरी काहीतरी विचार कर. कारण विचार करेल तो पुरुषू, विचार न करेल तो पशु. आणि ऐशे वचन सर्वेशू, ठाई ठाई बोलिले. रामदास स्वामी सांगतात जो विचार करेल तो पुरुष म्हणजे तो माणूस आहे, आणि जो विचार करत नसेल तर तो काय आहे? पशु आहे. मग पशु प्राण्याला, हे इतर किडामुंगी जे प्राणी आहेत, ढोरं वासरं गुरं, यांना देव कळतो का? यांना देव कळत नाही. देव कोणाला कळतो? मनुष्य जन्माला जो आलेला जीव आहे त्यालाच देव कळतो. पण तरी सुद्धा जीव देवाकडे वळत नाही. बघा तुम्ही उंटाच्या पाठीवर, उंट पाहिलेले आहे सगळ्यांनी, उंटाच्या पाठीवर कशाचं वजन राहतं. आता ते उंट असल्यामुळे त्याच्या पाठीवर काही वजन दिलं तर ते घेऊनच जातो. उंटाच्या पाठीवर काजू बदामाचे पोते राहतात, उंटाच्या पाठीवर खारीक खोबऱ्याचे पोते राहतात. पण उंटाला खाता येतं का? उंटाला खाता येतं का? उंट काय खातो? झाडाची पानं. त्याच्या नशिबात नाही ना. उंटाच्या पाठीवर वज आहे, त्याला माहिती आहे, म्हणजे त्यालाही कळतं की आपल्या पाठीवर आहे काहीतरी, पण लाभ आहे का? त्या जीवाला या काजू बदामाचा लाभ होत नाही. काजू बदामाचा लाभ होतो मनुष्य जन्मात आल्याच्या नंतरच. तसं प्रत्येक जीवाला ही गोष्ट कळायला पाहिजे. कशासाठी जन्म मिळाला आपल्याला? आपण काय कशासाठी आलेलो आहे? संसार प्रपंचासाठी आलो का? ते तर कुत्र मांजर सुद्धा करतात. कोण करत नाही हो? चिमणी पाखरं सुद्धा करू लागले. मग आपल्याला विशेष काहीतरी भगवंतानं दिलेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बादिकेचा. आपल्याला भजनासाठी हा देह दिलेला आहे, पण आपण संसार प्रपंचासाठी त्याचा ऱ्हास करतो. त्याचा आपण म्हणजे आपल्या हाताने आपलं नुकसान करून घेतो. वेळ निघून गेल्यावर मग आता देवा आता कसं होईल, आता कसं होईल. पण जोपर्यंत शरीर चांगलं होतं, हातात पैसा होता, सगळ्या गोष्टी मुबलक असताना सुद्धा त्या जीवानं कधी देवाचा विचार केला नाही. बरेच लोक असे म्हणतात काय की आम्ही बी तर देव देव करतो, हे बी तेच ते तेच आहे असं म्हणतात. त्याच्यात आणि याच्यात काय बदल आहे? बरेच जीव म्हणतात बरं आम्ही काय देव देव करत नाही काय. पण बघा तुम्ही बकरीचे लेंड्या पाहिले ना तुम्ही सगळे ना. मग मनुके पण काळे राहते आणि लेंड्या पण काळ्याच राहते. आणि जर आपण जर म्हणलो या लेंड्या आहे ना मनुके म्हणून खाईल का जीव? मनुके म्हणून जर खायला दिले तर खाणार नाही. मग तिथं कसं जागा आहे? तिथं कळतंय अहो हे काय मनुके आहे का? तुम्ही लेंड्या समोर आणून मांडल्या म्हणता मनुके म्हणून काय. मग तिथं जीव जागा आहे. पण मग जी गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे, जी साधू संतांना सांगितली की देव असा नाहीये, देव मंदिरात नाहीये, देव तीर्थात नाही, तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाची. हे जीवाला का कळत नाही? हे जीवाला कळालं पाहिजे. जीवाला आपल्या हृदयात देव आहे आणि आपण मंदिरात शोधू राहिलो. मग हृदयातला देव कधी कळणार? इथं साधू संतांनी शोध लावला. तुमच्या आमच्या घरचं आहे काय? आम्ही म्हणतो म्हणून आहे का? याला पुरावा आहे, शास्त्र पुरावा आहे, शास्त्र प्रचिती आहे, गुरु प्रचिती आहे, आत्मप्रचिती आहे. साधू संतांनी प्रचितीवर सांगितलं, साधू संतांनी शब्देवर सांगितलं भगवंत कसा आहे, देव कसा आहे. हे आत बाहेर म्या कोंदले, हे जग निखिल माझेची होतीले, तया कैसे कर्म आडा आले जे मी नाही म्हणती. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आत बाहेर मी सगळं मीच आहे, पण तरी सुद्धा जीव काय म्हणतो? जे मी नाही म्हणती तया कैसे कर्म आडा आले. जे मी नाही म्हणती, मला जे ओळखत नाही त्यांना काय म्हणावं. म्हणून साधू संताचा आटापिटा एवढ्या गोष्टीसाठी आहे. कशासाठी? फक्त देव ओळखीचा झाला पाहिजे. ओळखून आपण रस्त्यानं जर चाललो, भाऊ मंडळी जर रस्त्यानं चालले तर राम राम ओळखीच्या माणसाला घालतात का बिना ओळखीच्याला? कोणाला राम राम घालतात? ओळखून राम राम, बिना ओळखीच्याला नाही. जर आपण रस्त्यानं कोणालाही राम 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 म्हणायला लागलो
तर ते समोरचे लोक म्हणतील ओळख नाही पाळख नाही, राम राम म्हणायला लागला, पागल झालं काय. तिथं संभ्रम निर्माण होतो. जर राम राम करायचा असला तर ओळखून राम राम करतो. मग भगवंत का आपल्याला देवाची भक्ती करायची, मग ओळखून करायला पाहिजे का अनोळखीची करायला पाहिजे. आपण प्रत्येकच देवाला म्हणतो, गणपती बाप्पा धाव, विठ्ठला पांडुरंगा धाव, महादेवा धाव. 33 कोटी देवाची भक्ती करणारे लोक आपण. इथं सांगितलंय आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. मग आपुला तो देव एक कोणता. आपण हिंदू संस्कृतीतले लोक आहोत. आपल्याला वाडवडिलांनी परंपरा घालून दिली ती आपल्याला करायचीच आहे. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, येर जे अनुष्ठती सामान्य सकळ. इथं वाडवडिलांनी जे केलंय ते आपल्याला करायचंय. पण जी सत्य गोष्ट आहे, जी शाश्वत आहे, जिचा कधी नाश होत नाही, जिचं कधी जी जळत नाही ढळत नाही, असा असणारा तो भगवंत आपल्याला ओळखीचा करायचा आहे. बघा, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, परत परत का सांगायचं असतंय. कोणीतरी नवीन जीव आलेला आहे. बस स्टँडवर बघा, आपल्या बस स्टँडवर जे मोठं बस स्टँड असतंय गंगापूर सारख्या ठिकाणी, स्टेशन सारख्या ठिकाणी, प्रत्येक गाडी आल्याच्या नंतर त्या याच्यात स्टेशन मास्तर अनाउन्समेंट करतात. कन्नडून येणारी गाडी गंगापूरला इकडं जाणार आहे, इतक्या इतक्या वाजता जाणारे ज्या प्रवाशांना बसायचं असेल ते बसून घ्या. मग ते वेळोवेळा तेच सांगत राहतं. संभाजीनगरहून आलेली गाडी कन्नडला जाणारे, या मार्गी जाणारे, असं ते सांगत राहतात का नाही. मग तिथं काही बाहेर म्हणजे नुसते येऊन बसलेले लोक असतात, ज्यांना जायचं नाही ते म्हणतात यांना काही कामधंदा नाही, यायला रोज रोज तेच सांगायचंय. मग रोज रोज तेच सांगायचंय तर ज्याला जायचं नाही त्याच्यासाठी नाही, पण कोणीतरी नवीन आलेला आहे, त्याला ते गरजेचं आहे, त्याच्या उपयोगाचं आहे, म्हणून त्याच्यासाठी सांगायचंय. काय करा रे बापानो हरीचे साधना, जनी करणीचे करू नका. अनेक नो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा. असं काही साधन करा जेणे जीवाचा उद्धार होईल, जीवाचा शिव होईल, नराचा नारायण होईल. अशी काही साधना करा आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर त्या जीवाला सुख होणार आहे. सुख कधी होणार आहे. ज्यावेळेस आपलं मन चित्त बुद्धी स्थिर होईल, ती कुठं धावणार नाही, ती कुठं पळणार नाही, त्यावेळेसच आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे. गढूळ पाणी ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये गढूळ होतं बघा, नदीचं पाणी विहिरीचं पाणी गढूळ असतंय. मग त्याच्यात काही पडलेलं दिसतं का आपल्याला. गढूळ पाण्यामध्ये एखादी जर बादली पडली विहिरीमध्ये गढूळ पाण्यात दिसती का आपल्याला. नाही. पण ते ज्यावेळेस निवळ होतं ना, ज्यावेळेस ते स्थिर होतं, त्यावेळेस त्याच्यात काही जरी सुई जरी पडली तरी ती दिसल. कारण असं हे मन आहे आपलं गढूळ झालेलं, विकारांनी, वाईट विचारांनी, वाईट दृष्टी बघितल्याने. काही वाईट बघितलं का त्याच्यामुळं त्याच्यावर एक आवरण येत असतं आणि हे आवरण काढायचं काम नाम करतं. नामानं याच्यावरच जी धूळ साचलेली, ती साचलेली धूळ आपल्याला काढायची आहे. म्हणून साधू संत आपल्याला वेळोवेळी जाग करतात, वेळोवेळी सांगतात की नामाशिवाय उद्धार होणार नाही. नाम 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 म्हणजे नुसतं तळ्यात याच्या विहिरीच्या काठावर उभं राहायचंय. मला ताण लागली, मला ताण लागली, मला ताण लागली. ताण जाईल का. नाही जाणार. ज्यावेळेस आपण प्रयत्न करू त्याच्यासाठी, एखादी बाटली म्हणा, एखादा डब्बा म्हणा, त्याला दोरी बांधू, पाणी काढू विहिरीतून, मग आपण पिलं का मग आपली तहान भागणारी. तसं नाम घ्यायला पाहिजे, नामचिंतन करायला पाहिजे, नामचिंतन करायला पाहिजे. पण कधी होईल. केल्याच्या नंतर. म्हणून नामाची साधना केली, घेऊन बी ठेवलं तरी प्राप्त होत नाही. नुसतं घेऊन ठेवलं तर प्राप्त होईल का. तुमच्याकडं परिसाचा तुकडा आहे, तुम्हाला परिसाचा तुकडा सापडला योगायोगानं, तुमच्याजवळ आलेला आहे. तो तुम्ही काय करू राहिले, लय महत्वाचा आहे, लय चांगला आहे, लय चांगला आहे, लय चांगला आहे. त्याला 2-4 कपडे गुंडाळले आणि कपड्यात गुंडाळून ठेवला. परिसा तुमच्याजवळ किती हजारो जन्म जरी तुम्ही त्याचं जवळ ठेवला तर त्यात हे होईल का, सोनं होईल का. नाही. काय करावं लागेल मग. परीस तुमच्याजवळ आहे, पण त्याच्यासाठी लोखंडाची गरज आहे. तुम्हाला इकडं तिकडं भटकत फिरावं लागेल, लोखंड शोधावं लागेल. लोखंड शोधून आणलं का मग ते पण नुसतं ते कपड्यातच आणि हे लोखंड बाहेर जमल का. त्याला एकमेकाला घासावं लागेल, तेव्हा तुम्हाला सोनं प्राप्त होईल. मग नाम घेऊन जमतंय का नुसतं.
नुसतं नाम घेऊन जमल का? तर नामाचं सुद्धा घर्षण झालं पाहिजे. मंथुनी नवनीता तैशे घे अनंता, आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. त्याचं मंथन करावं लागेल. मंथन झाल्याच्या नंतरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार आहे. त्यावेळेस तुमच्या चित्ताचं म्हणजे चित्त हे स्थिर होणार आहे, चित्त भरकटणार नाही. नाही तर हे चित्त तर इतकं बेकार आहे ना, हे कुठं पळतंय, मन कुठं पळतंय, ते घेऊन जातं कुठंही. या मनाच्या म्हणजे इतकं नाथबाबांनी वर्णन केलेलं आहे, आकाशाची करील चौघडी. मन काय करतं? आकाशाची करेल चौघडी, महामेरूची बांधेल पुडी, आणि शून्याची मुरडवेल नरडी, मनाच्या ओढी अनिवार्य. काय करतं मन? मन आहे ना महामेरूची, म्हणजे महामेरू पर्वत केवढा आहे त्याची पण पुडी बांधत, आणि आकाशाची चौघडी करण. इतकं मन मन चंचळ आहे. काही करतं ते, जाता येता न लगे वेळ त्याला, कुठंही जातं ते. आता बघा इथं बसल्या बसल्या तुम्ही मुंबईला बी जाऊ शकता, ज्यानं पाहिले त्याला जातं की नाही. जी गोष्ट आपण पाहिलेली तिथं घेऊन जातं ते मन, बसल्या बसल्या. त्याला तिकीट काढायची गरज नाही, त्याला गाडी पकडायची गरज नाही, असं हे मन. पण त्याला कशानं आवरायचंय मग आपल्याला? त्याला नामानं आवरायचंय. अभ्यास येणे तू कोणते, अभ्यास करावा लागन, नामचिंतनाचा अभ्यास करावा लागन. त्यावेळेस मन स्थिर होणार आहे. आणि मन स्थिर मन झालेलं, ज्ञानोबाराय म्हणतात बघा इथं, तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैचे आहे, तेथे आपेसी बुद्धी राहे परमात्मा रूपी. जर मन प्रसन्न जर झालं तर ते बरोबर परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होतं, मन प्रसन्न झाल्यावर. आणि मन दुःखी असलं का मग ते स्थिर नाही होत. त्याला देव समजत नाही, भाव समजत नाही, काहीच कळत नाही त्याला. ज्ञानोबाराय सांगतात आपल्याला, कारण स्वतः साधू संतांनी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला. तू का म्हणे काय, मज अनुभव प्रमाण. मला अनुभव आला, तुकाराम महाराजांना आला, ज्ञानोबारायांना अनुभव आला. तुका चाखोनिया सांगे मज अनुभव आहे अंगे. अनुभवानं सांगतात की मायबापांनो, एवढं भयानक दुःख आहे जीवनामध्ये, एवढा त्रास आहे, मग त्याच्यासाठी अगोदर जागं व्हावं, जागं झालं पाहिजे. अहो संसारामध्ये आपण लय जागे, आम्ही कायम वेळोवेळा सांगतो संसारात किती जागा आहे, प्रत्येक ठिकाणी जागा आहे. हो, आपण काही जर गोष्ट आपल्याला जर एखादी लाभाची गोष्ट, एखाद्या शेजारच्या ताईला जर एखाद्या गोष्टीत लाभ झाला तर ती तिला सांगते, बा अशी अशी स्कीम आलेली आहे, त्याच्यात असा असा लाभ आहे. ती ताई बरोबर तिच्या पाठीमागे जाती आणि ती गोष्ट करते. साधं शेतीमध्ये जर एखाद्या पिकावर आपण औषध मारलं, चांगला रिझल्ट जर आला, किड्याचा अटॅक आला टमाट्यावर, आणि त्याचं जर चांगलं औषध जर मिळालं आणि त्याचा जर रिझल्ट आला, शेजाऱ्याचे टमाटे चांगले ना आपले टमाटे खराब व्हायला लागले, तर आपण काय करतो? आपण त्या गोष्टीचा शोध घेतो का नाही? आमचे शेजारीच टमाटे आहे, तुमचे ना आमचे सारखेच टमाटे आहे, मग आमच्या याच्यावर सगळा किडा लागला म्हणे, तुमचे टमाटे चांगले. मग ते म्हणतो तुम्ही कोणतं औषध मारलं सांगा मला, कोणतं औषध मारलं? तिथं किती जागा आहे हो माणूस. त्याचे टमाटे चांगले दिसायला लागले म्हणून या जीवाला तळमळ लागली, पण त्याला समजत नाही की याचा चेहरा एवढा प्रसन्न आहे, याच्या घरात इतकं सुख नांदतंय, याला सगळ्या गोष्टीचं समाधान आहे, इथं का बरं शोध घेत नाही जीव? तुम्ही एवढे प्रसन्न कसे राहता? एवढेच तुम्ही दुःखामध्ये असताना सुद्धा तुम्हाला एवढं सुख कसं काय मिळतंय, याचा शोध घेतो का जीव? तुम्ही कशामुळे प्रसन्न झाले एवढे? तुमचं चित्त एवढं स्थिर कसं झालं? जी बाई रातन दिवस कावड कष्ट करीत होती, हे घ्यायचं ते घ्यायचं, हे करायचं ते करायचं, करता 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 तिला असा चैन नव्हता पडत. ती ताई इतकं काम करणारी ताई आता स्थिर झाली. त्या ताईला वाटतं आता सगळं समाधानी लगे आहे, तीच परिस्थिती आहे, तेच घर आहे, तीच शेती आहे, तेच लेकर आहे, तोच नवरा आहे, मग एवढं समाधान कुठून आलं? कुठून मिळालं एवढं समाधान? समाधान हे दुसरीकडून आणलंच नाही, तिथंच होतं. फक्त त्याला काय झालं, जिथं अज्ञान होतं तिथं ज्ञानाची जोड मिळाली. कळालं सत्य काय, सत्य कळालं. आपलं काय, आपलं कोण आहे? आपण ग संसारासाठी करू राहिलो, पण आपलं काय? मग त्यावेळेस त्या जीवाला कळतं की आता आपलं कोणीच नाहीये, जायचं एकटं यायचं एकटं, मग कशासाठी एवढ्या एवढ्या मारायच्या? संसार होणारच आहे. कोणत्या घरातला एक माणूस गेला तर संसार थांबला का हो? बाई जाऊ द्या, माणूस जाऊ द्या, लेकरू जाऊ द्या, ते थांबतं का?
खायचं थांबत नाही, काम करायचं थांबत नाही, सगळ्या गोष्टी होतात. जिथल्या तिथं परफेक्ट होतील. फक्त जातं कोण? जो जीव गेला तो त्या 4 घासाला मुकला. मग हा विचार आपण करायला पाहिजे की एक दिवस आपल्याला या जगातून आपल्याला जायचंय, एक दिवस मरायचंय आपल्याला. मग त्याच्या आधी आपण सुख समाधान मिळवून घेतलं पाहिजे की नाही? आपण त्याच्या आधी समाधानी जीव राहायला पाहिजे. जन्माला आल्याच्या नंतर लोकांना जगायचं कसं, म्हणजे आनंदी जीवन जगायचं हे विसरूनच गेले लोक. फक्त पळ 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 पळ, तक 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 तक, प्रत्येक गोष्टीची तक तक करतात. हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, कधीच त्या जीवाला समाधान नाही मिळत. आणि साधू संतांनी संसारी असावे, आसोनी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळा. संसारात राहून सुद्धा त्यांनी संसारही सुखाचा केला, परमार्थही सुखाचा केला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हे साधू संतांनी केलं. आणि साधू संतासारखं आपल्याला सुद्धा बघा तुम्ही, ज्यांनी ज्यांनी नाम घेतलं त्यांना त्यांना अनुभूती आलेली आहे. त्या जीवाला आता स्थिर झाले, समाधानी झालेला जीव आहे. त्या जीवाला आता कुठलीच अपेक्षा राहिली नाही. म्हणून वेळोवेळा आपण या घेतलेलं आहे, ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी निश्चित नामस्मरण केलं पाहिजे. जसं जेवण केल्याशिवाय आपण एक दिवस सुद्धा राहत नाही, झोपल्याशिवाय आपण एक दिवस बी राहत नाही. 2 नंबरला जायचं त्याच्याशिवाय एक दिवस राहत नाही. मग प्रत्येक गोष्टी करतोच आपण, किती आडी अडचणी असू द्या, किती संकट असू द्या, किती सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी करतो का नाही? तरी जीव म्हणतो माया मागं लय काम आहे, मला वेळच नाही भेटत नामचिंतन करायला. नामचिंतन करायला वेळ भेटत नाही. आणि भगवंतानं जी गोष्ट तुम्हाला दिलेली आहे, जी गोष्ट अहोरात्र तुमच्या सोबत आहे, जन्माला आले तशी ती गोष्ट चालूच आहे. ती गोष्ट जर भगवंत म्हणला की मला आहे ना आता मला पण वेळ नाही, मी थोडंसं तुमचा श्वास बंद करतो, जमल का? जर त्यानं 1 मिनिटभर जरी श्वास बंद केला तर मग तुम्ही म्हणायला पाहिजे मला वेळ नाही म्हणून. तसं त्या भगवंतानं जर म्हटलं मला वेळ नाही, तेवढा श्वासच बंद करून टाकायचा. मग कळतंय देवाची किंमत कधी कळल? कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी. जायच्या टायमाला आपल्याला कळतं नाही 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 देवा, अरे आताशी कळायला लागलं पण वेळ नाही राहिली, आता कळायला लागलं पण वेळ निघून जाती. मग वेळेच्या आधी सावध व्हायला पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे, आपुले सोहित करून घ्यावे. मरायच्या अगोदर सावध झालं पाहिजे. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. कशासाठी दिला आपल्याला देह? आऊट हात का मानव देह, अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. हा 3.5 हाताचा नरदेह आपल्याला दिलेला आहे. तो कशासाठी आहे? भगवंताचं भजन करण्यासाठी दिला. पण जीवाला कळत नाही. बघा, भगवंत नामस्मरण केल्याच्या नंतरच कळणार आहे कसा आहे तो कसा आहे सांगते बा तुम्हाला. ज्यावेळेस आपण गणपती बसवतो, देवी बसवतो, त्यावेळेस जर त्या मूर्तीचा जर हात तुटला किंवा पाय तुटला तर ती मूर्ती आपण बसवत नाही. मग ती मूर्ती जर तुटलेली असते तर आपण बसवत नाही का नाही? आपण काय म्हणतो? भंगली. मग देव असा असतो का? देव तुटणारा फुटणारा आहे का? देव मोडका तोडका आहे का? मग जव आकार पुढा एक देखती, तव हा देव येणे भावे भजती, आणि बिघडली अटा किती नाही म्हणून. तुम्ही आपण काय करतो? तो बिघडला का, तो तुटला का, फुटला का टाकून देतो. याने बराय म्हणतात, जव आकार पुढा देखती, म्हणजे आकाराचा देव आपण पाहतो, आकाराच्या देवाला आणतो, बसवतो, तो बिघडला का टाकून देतो. असा देव असतो का? देवा नाही हात, देवा नाही पाय, देवा नाही ठाव कोठे काही, देवाला रंगही नाही, रूपही नाही, गावही नाही, ठावही नाही. असा तो भगवंत तुमच्या आमच्या हृदयात प्रत्येक चराचरामध्ये तो आहे. वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तया विना ठाव रीता कोठे. तो प्रत्येक ठिकाणी व्यापक आहे. सुईचं टोकरो इतकी सुद्धा जागा शिल्लक नाही, असा तो भगवंत प्रत्येक चराचरामध्ये भरून उरलेला आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोण दिले. सगळीकडे तोच आहे, पण त्याची आपल्याला जाणीव नाही, तो आपल्याला ओळखायला येत नाही.
आपण देवाकडे जातो, मंदिरात जातो आणि देवाकडे गेल्याच्या नंतर डोळे कोण लावून घेतो? दर्शन घेतो का देवाचं? मग देवाचं दर्शन घेतल्यावर डोळे काय लावायचे? देवाकडे जातो आणि तिथे गेलं का डोळे लावतो. मग देव कुठे आहे? देवाचा अनुभव आपल्याला डोळे लावल्याच्या नंतर येतो. मग देव डोळे लावल्याच्या नंतर येतो. मंदिरात काय जायचंय? कुठेही जा, पण तो आतमध्ये शोधावा लागतो. तो आतच आहे आणि त्या भगवंताची ओळख झाली पाहिजे, त्या भगवंताची ओळख पटली पाहिजे. त्याच्यासाठी साधू संताला शरण जावं लागतं. साधू संतांकडे कशासाठी जायचंय? कारण मनानं केलं ना, मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. मनानं केलं ना तर मग समाधान नाही मिळत. कोणतीही बघा तुम्ही गोष्ट मनानं ती जर करायला गेलो तर ती समाधान देत नाही. मनाच्या मागं नाही धावायचं, त्याला मार्गदर्शकाची गरज असते. ज्यावेळेस मार्गदर्शक असतो ना जीवनामध्ये, त्यावेळेस व्यवस्थितरित्या त्या जीवाचा मार्गक्रम चालू होतो. कारण इथं वेळोवेळा आपण कोणती साधी जरी गोष्ट करायची असली तर आपण मार्गदर्शक म्हणजे समोरच्याचा सल्ला घेतो. हे कसं करायचं, ते कसं करायचं. आता इथं बघा तुम्ही स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक चालू असताना तिथं 4-2 जण, 5-6 जण, 10-12 माणसं कामं करतात. तर ते एकच माणूस त्याच्या विचारानं करतो तो सगळ्यांचा सल्ला घेतो. किती माणसा स्वयंपाक करायचा आहे, किती टाकायचंय, किती करायचंय. आपल्याला साधा सरळ स्वयंपाक करायचा असला तर आपण विचार घेतो, सल्ला घेतो. मग भगवंताची प्राप्ती करायची, त्याच्यासाठी मार्गदर्शक नको का? मार्गदर्शकाची गरज आहे. इथं संताची गरज आहे. ज्यानं देव जाणला, ज्यानं ओळखीचा केला, आशाला शरण जायचंय. ऐशी याचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. कोणाचा पदर धरायचा? मग ज्यानं त्या भगवंताला जाणलेलं आहे, ज्यानं त्या भगवंताची ओळख केलेली आहे, ते स्वतः त्या ठिकाणी त्या पदापर्यंत पोहोचले, अशा जीवाला शरण जायचंय. आणि ते आपल्याला व्यवस्थित तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. त्याची बी ओळख होणं गरजेची आहे. नाही तर जगात इतका बाजार भरलेला आहे, इतका बाजार भरलेला आहे की आता तर फोनमुळं लय सोपं झालं. नुसतं बटन हे केलं, नाव टाकलं की लगेच समोर येतं. जिथं दगड उचलावा तिथं पहिले इच्छू निघायची, आता बुवा निघते, आता महाराज निघतात. पण जे खरं आहे, जे सत्य आहे, ते कोणी सांगतं का? जे सत्य आहे, शाश्वत गोष्ट आहे, ती कोणी सांगत नाही. सत्य बाजूला राहिलं. सगळं जग आज रामकृष्ण हरी, रामदेवे, कृष्णच देवे, कोण नाही म्हणतंय. रामकृष्ण हरीनं उद्धार होतो, कोण नाही म्हणतंय. पण त्याला रीत आहे, त्याला रीत आहे. रामकृष्ण हरी ज्यावेळेस सेतू बांधला, समुद्रावर सेतू बांधला, सीतेला शोधायसाठी जायचं होतं, वानरांना जायचं होतं लंकेमध्ये, त्यावेळेस सेतू बांधला. मग सेतू बांधल्याच्या नंतर म्हणजे बांधायची तयारी चालली. हनुमंतरायांनी सगळं सैन्य आणलेलं होतं, सुग्रीवानं सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या. पण मग ज्यावेळेस ते दगड टाकायचे, ते दगड आहे ना त्याच्यावर राम लिहायचे आणि ते दगड त्याच्यात टाकायचे. मग रामाला काय वाटलं? रामाला स्वतः वाटलं हा जसे वानर दगड टाकते तर ते तरतात, मग मी करून जर पाहिलं तर माझ्याही हातानं तरल दगड. रामाला असं वाटलं, म्हणे माझ्याकडे एक दगड आणावर, मी पण पाण्यात टाकून पाहतो. रामानं दगड घेतला आणि पाण्यात टाकला तर तो बुडला. वानराच्या हातानं दगड तरते, रामाच्या हातानं का नाही तरले? याचा विचार करतो का जीव? आज आपण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मान्य, वैखरी वाणीतून आपल्याला भजन करायचंय. ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठला मायबापा आपण सगळं म्हणतोच ना. जे वैखरीचं भजन आहे ते वाणीनं म्हणतो, पण जे ओरिजिनल भजन आहे, जे अंतरंगाचं भजन आहे, ते कोणी सांगत नाही, ते कोणाला माहित नाही. ज्यावेळेस मग तो दगड बुडला त्यावेळेस रामालाही अचंबा वाटला. राम स्वतः म्हणायला लागले मी दगड टाकला तर बुडला. बाकीचे बघायला लागले रामान दगड टाकल्यावर बुडला कस काय. रामाशी जर राम ठाऊक असता का जाता वशिष्ठाशी शरण? रामाला जर राम कोण आहे माहित असतं तर ते वशिष्ठाकडे कशाला गेले असते? वशिष्ठांना कशाला गेले असते? शरण गेले असते किंवा मला तुम्ही अनुग्रह द्या, मला तुम्ही नाम द्या, मला माळ घाला, कशाला म्हटले असते? ते पण तुमच्या आमच्या सारखेच माणसं होते.
राम पण आपल्यासारखाच माणूस, आईच्या वडिला म्हणजे पोटातून जन्माला आला. कृष्ण सुद्धा आईच्याच पोटातून जन्माला आला. जेवढे जेवढे साधू संत, ऋषी मुनी, देव सगळे आईच्या पोटातून जन्माला आले. म्हणून त्यांना गुरु करावा लागला. कारण गुरु शिवाय प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. ज्यावेळेस वशिष्ठाच्या आश्रमात गेले त्यावेळेस वशिष्ठांनी सांगितलं त्यांना. ते मग आता तुम्ही विचार करा बरं, त्यांना राम राम म्हणायला सांगितलं असं का? राम राम म्हणा म्हटले असतील का? राम तो कालचा, पुत्र दशरथाचा आणि अनंत युगाचा आत्माराम. काय सांगितलं? आत्माराम सांगितला, राम नाही. आत्मारामाची भक्ती सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. कोणाची सेवा करायला सांगितली? आत्मदेवाची सेवा सांगितली. ज्यावेळेस आपण आपल्या आत्म्याचा शोध घेऊ, आपल्या अंतरंगामध्ये घुसू, अंतरंगी साधने करावी, परमार्थी त्यागावे ते बहिरंग. आत्म्याची भक्ती करा, बहिरंगाचा त्याग करा आणि आतमध्ये घुसा. एवढ्या पब्लिक मध्ये जरी आपण एकांतात जरी असलो तरी आपण आपल्या भगवंताच्या ठिकाणी एकरूप असतो. ज्याला रीत आहे, ज्याच्याकडे हातोटी आहे, ज्याला ते माहीत आहे, त्या भगवंताचं भजन कसं करायचं ज्याला माहिती आहे ना, तो हजारो लोकांमध्ये जरी असला तरी तो त्याच्या ठिकाणी स्थिर आहे. त्याला ते आनंद देतं. डीजे जरी वाजायला लागला तरी ते त्याचं भजन चालू आहे. इतकं सोपं भजन आहे. किती सोपं आहे हो. मनुष्य हा पहिलाच भजनशीळ आहे, पण त्याला तेवढी रीत माहीत करून घ्यायची. ज्ञानोबाराय म्हणतात, निवृत्तीने काय माझ्या देहाचं चाडं केलं आणि माथा हात ठेवून पुढे बीजाची वाहिले. ते म्हणतात माझ्या याचं डोक्याचं चाडं केलं, कर्णपटलाचं चाडं करून मग त्याच्यामध्ये बीज नाम पेरलं कोणी? त्यांच्या गुरुनं. आणि मग तिथून पुढं ते फळाला आलं. मग जर कर्णपटलाचं चाडं केलं आणि त्याच्यात बीज ओतलं आणि ते फळाला आलं, मग हे आपल्या सामान्य जीवाला ही गोष्ट कळायला नको का? साधू संतांचंच आहे ने. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी गोष्टी लिहून ठेवल्या, कितीतरी गोष्टी सांगितल्या. गंज पारायण चालू आहे त्याची. प्रत्येक सप्त्यामध्ये 7-7 दिवस त्या ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, पण त्याच्यातली एकही ओवी अनुभवाला येत नाही. इथं काय सांगितलं? नामदेव म्हणे श्रेष्ठ काय श्रेष्ठ ज्ञानेश्वरी आणि एक तरी ओवी अनुभवावी. मग या ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी अनुभवाला आली पाहिजे. ते अनुभव आल्याच्या नंतर कळतंय, मग त्याचा आनंदही कळतो. पोथी अर्थविना पोथी वाचून काय? जर अर्थच माहित नाही तर मग पोथीचं काय कळणार आहे? कशाची म्हणून ती? त्याचा अर्थ कळायला पाहिजे का नाही? पण ते अर्थ कळत नाही, त्याचा मार्ग कळत नाही. हरिपाठ रोज चाललाय, हरिपाठ रोज म्हणतात मंडळी, पण हरिपाठ पाहिजे का वाट माहीत पाहिजे हो? त्याची वाट माहीत पाहिजे, त्याची रीत माहीत पाहिजे, कसं करायचंय, काय करायचंय. गण सगळ्या गोष्टी आपण सांगून 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 पण सांगायचंच का? एक सगळ्यामध्ये 100 लोकांमध्ये एक तरी डोकेबाज असू शकतो, जेणेकरून तो विचार करल खरंच गड्या हे काय. अहो साधा कांदा जर कापला तर डोळ्याला पाणी येतं का नाही? कांदा कापल्यावर पाणी किती दिवसानं येतं? ताबडतोब. पाट्यावर मिरची रगडली तर हाताची आग किती दिवसानं? ताबडतोब. आणि रस्त्यानं चालता चालता एखाद्यानं जर शिवी दिली माई आईवरून आपल्याला, राग किती दिवसानं येतो? राग किती दिवसानं? ताबडतोब. आणि मग देवाचं नाम घेतल्यावर अनुभव ताबडतोब यायला पाहिजे ना. नामानं निश्चितच त्या गोष्टीचा अनुभव येतो, पण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. एवढी ताकद या नामामध्ये, साध्या कांद्यामध्ये ताकद आहे. डोळ्याला पाणी आणायची नामात ताकद नसेल का? नामात सुद्धा तेवढीच ताकद आहे. त्या जीवाचा शिव बनवण्याची ताकद या नामामध्ये. आणि हेच नाम कितीतरी हजारो वर्षापासून जसंच्या तसं आजही ते फळ देतंय. आजही त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येतो. लोक म्हणतात त्या काळात ते देव होते, ते राम होते, ते कृष्ण होते, ते तुकाराम महाराज होते, ते ज्ञानेश्वर माऊली होते. मग ते आई वडिलाच्या याच्यातून जन्माला आले ना, का ढगातून पडले आकाशातून?
ते पण आपल्यासारखेच माणसं येत होते, ते पण आपल्यासारखेच संसारी होते. त्यांना देव प्राप्त झाला, आपल्याला नाही होणार का? आजही देव जसाच्या तसा आहे, तेव्हाचाच सूर्य आहे, तेव्हाचाच चंद्र आहे, आजही तसाच आहे चंद्र सूर्य. काही वेगळं आहे का? फक्त विचार बदलले, विचार बदलले. विचारानं म्हणजे मार खाल्लेला आहे, विचारावर आवरण आलेलं आहे. आणि तो विचार आपल्याला चांगल्या विचाराची संगती करायची, वाईट विचाराची संगती सोडून चांगल्या विचाराची संगती करायची आणि संतांच्या संगतीत राहायचं. चांगल्या साधू संतांच्या विचारात जर राहिलो, संगतीत राहिलो, तर निश्चित आपल्याला त्या गोष्टीचं आनंद मिळतो, त्या गोष्टीचं सुख मिळतं. साधू संतांनी काय केलं? साधू संतांनी आपला संसार प्रपंचाला, मी पहिले सांगितलं, संसार प्रपंचाला काडी लावली, संसार प्रपंच बाजूला लाथाडीला संसार केला षडविकाराचा मार. संसाराला लाथ मारून इतर जीवांच्या सुखासाठी त्यांनी त्याग केला आणि जगाला सांगितलं. मग आता त्या गोष्टीची थोडी तरी आपल्याला जाणीव असावा की आपल्या सुखासाठी जर एवढी तळमळ असते सद्गुरूची, साधू संतांची जर तळमळ असते, तर का जीवाला करू नये? करायलाच पाहिजे, निश्चित करायला पाहिजे. कारण घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळ वाट बघू राहिलाय, सांगता येत नाही माणसाला कधी काय होईल तर. पण त्याच्यासाठी आपल्याला आता तरी होई जागा. काय झडझडोनी वहिला निघ ये भक्तीच्या वाटेला ग, तरीच तू पावशील अव्यंग निज धाम माझे. आता झडझडून वहिला निघ, म्हणजे झडझडून म्हणजे लवकर ताबडतोब जागा हो आणि भक्तीला लाग. भक्ती मार्ग जर करत असला, भक्ती करीत असेल तरच तुझा उद्धार होणार आहे, तसा उद्धार होणार नाही. सगळ्या गोष्टी आपण रीतीनं करतो, मग भगवंत का रीतीनं करू नये? भगवंतासाठी सुद्धा रीतच आहे, रीतीशिवाय ते प्राप्त होणार नाही. भाऊ कायम सांगत राहते, मला जायचंय गंगापूरला आणि मी कन्नडची गाडी धरली, कधी गंगापूर भेटल? कधी भेटल? चुकीच्या गाडीत बसल्यावर आपल्याला आपलं गाव येईल का हो? मग चुकीचं आहे का बरोबर हे बी आपण आपल्या शाश्वती पाहिजे ना, आपण त्याचा शोध घेतला पाहिजे ना. आपण काय करतोय तर बरं, वर्षानुवर्ष आपण तेच करत आलो, का परिणाम नाही? परिणाम येत नाही, म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे की का होत नाही मला, काहीतरी कुठंतरी वर्म चुकतंय, कुठंतरी वर्म चुकतंय, म्हणून आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही हे विचारायचं असतं. पुशे त्याचे कधी न नाशे. जो विचारल, आपण रस्त्यानं चाललो आणि जर आपण विचारलंच नाही तर आपल्याला कळल का? मग आपण म्हणू काय विचारायचं, आपल्याजवळ लोकेशन आहे. लोक आता बघा तुम्ही, बरेच लोक आहे मोबाईलचे लोकेशनवर जाणारे. एखाद्या घरी जायचं असतं, पत्ता पाहिजे असतो, मग ते तिथं जातात, काय म्हणतात, लोकेशन टाकलं का बरोबर पत्ता कळतो घराचा. आता परवा आमच्याकडे एक जोडी आली होती गंगापूर पाटोद्याची, त्यांच्या मुलाचं लग्न होतं. ते आले लासूर स्टेशनला. लासूरला आल्यावर त्या ताईनं फोन केला, त्या सोबतच्या भाऊ तिथंच होते, त्यांचा पुतण्या. त्यानं फोन केला मला म्हणे ताई तुम्ही कुठे? म्हटलं घरीच आहे. म्हणे आमच्या काकू येऊ लागल्या तिकडं, पण त्या सावंगीला आहे म्हणे, तुम्ही त्यांना सांगा. मग नंबर दिला तर त्या ताई म्हणत्या ताई तुम्ही कुठं राहता? म्हणलं मी राहते इकडं कृष्ण कॉलनीत. मग म्हणलं तुम्ही कुठे? म्हणे आम्ही सावंगीला आहे. मग म्हटलं तुम्ही या आंबेडकर पुतळ्याच्या रस्त्यानं. त्या ताई कुठं घुसल्या? शिवाजी पुतळ्याकडं. ते म्हणते आम्हाला लोकेशन पाठवा, तुम्ही कुठं राहता त्याचं लोकेशन पाठवा. कृष्णाला म्हटलं लोकेशन टाक, म्हणलं त्यांना. लोकेशन टाकलं तरी सापडतं का? असं जग आहे. भगवंताचं बी लोकेशन पाहू राहिलं, भगवंताचं लोकेशन पाहिल्यावर सापडेल का देव? लोकेशन ज्यावेळेस आपण लोकेशनवर जातो ना, त्यावेळेस ते लोकेशन काय करतं, आपण चारी आपल्या ज्या घरी जायचंय त्या घराच्या चारही दिशेला रस्ते. तुम्ही इकडच्या साईडला जर असलं तर ते आपल्याला त्या जेवढं अंतर पडणार आहे तेवढ्या अंतरावर ते दाखवणार आहे. तुम्ही इकडच्या रस्त्याने आले गंगापूरच्या, तरी ते आपल्याला जेवढं दाखवणार ते लांबून सांगताय मग इकडे. मग आता नेमकं आहे कुठे? दाखवतं सगळीकडून दाखवतं, पण मेन मुद्दा दाखवतं म्हणजे जिथं जायचं तिथं ते सांगतं का? ते या रस्त्यानं घुमवतं एकदा, या रस्त्यानं घुमवतं एकदा, चाललंय ते घर तिथंच आहे पण याचं फिरणं चालू आहे.
तसं लोकेशनवर भगवंत कळत नाही. मनोमार्गी गेला मनानं कधीच कळणार नाही. मग काय करावं लागल? जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला विचारावं लागतं, भाऊ आमक्या अमक्याचं घर आहे, अशा अशा ठिकाणी आहे, असा असा पत्ता आहे, आम्हाला तेवढं सांगा. तो सांगन ह्याच रस्त्यानं जा, तिथून डाव्या हाताला वळा, तिथं गेलं कोणाला तरी विचारा, तुम्हाला घर मिळेल. पण विचारायचं नाही ना, झोकायचं कोणाला? वाकायचं खरं हे होतं ना, काय मोडेल पण वाकणार नाही. लहान व्हावं लागतं ना. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, महापुरे झाडे जाती आणि तेथे लववाळे राहती. महापुरामध्ये मोठाले झाडं वड लिंब खसकून टाकतं ते महापुरामध्ये, जर वारंवार सुटलं तर. पण मग अशा वेळेस त्या नदीमध्ये काय राहतंय? लवाळ. ते तिकडून जर पाण्याचा ओघ आला तर ते काय करतं? ते खाली झुकतं, खाली वागतंय. जाय बाबा तो झुकण्याचा एवढा मोठा गुण आहे. म्हणून काय करायचंय? झुकलं पाहिजे माणसानं. कोणासमोर? कोणाही समोर नाही. संताच्या समोर झुकलं पाहिजे, देवाच्या समोर झुकलं पाहिजे, कारण त्याच्यात आपलं हित आहे. बघा तुम्ही कोणत्याही झाडाला जर फळं लागले तर ते झाड खाली जमिनीकडे झुकतंय. त्याला लय फळं लागलेले ते झाड काय करतं? खाली जमिनीकडे झुकतंय. झाडाला सुद्धा माहिती आहे झुकायचा गुण, पण माणसाला माहित नाही. माणूस झुकत नाही, ते ताठा असतो त्याच्याजवळ. अहंकारे नाडिले आणि तुका म्हणे वाया गेले. अहंकारानं नाडतं. अहंकार माणसाला खूप त्रास देतो. हा अहंकार अधोगतीला घेऊन जातो. जसा रावणाला घेऊन गेला अधोगतीला. रावण काय कमी होता का? रावण हा फार मोठा ब्रह्मज्ञानी होता. इतकं ज्ञान होतं रावणाकडं. पण शेवटी काय करावं लागलं रावणाला? 14 चौकड्याचा रावण असणारा, एवढी मोठी सोन्याची लंका असणारा सुद्धा रावण याच्यामध्ये युद्धामध्ये धारातीर्थी पडला. त्याला मरावं लागलं. पण ते काय म्हणते, मेला पण तरी त्याला देव कळाला नाही. झुकायचं माहित नव्हतं ना. मंडोदरी सांगायची, अहो ज्या रामाच्या तुम्ही नादी लागले, ज्या रामाच्या तुम्ही विरोधात चालले, त्या रामाला सद्गुरूचा हात आहे, सद्गुरूचे मार्गदर्शन आहे. मग तुम्ही त्या सद्गुरूचं मार्गदर्शन ज्याला आहे, जो सत्य गोष्ट जाणतो, एक वचनी एक बाणी आहे, अशा जीवाच्या पाठीमागं तुम्ही कशाला लागता? जे सत्य कार्य करणार आहे, जे जीवाच्या आकांतानं किती जरी त्रास झाला तरी सत्य हे सोडत नाही, अशा जीवाला त्रास द्यावा का तुम्ही? कोण म्हणतं? मंदोदरी. बायको, स्वतःची बायको सांगती रावणाला, ज्या म्हणजे देवासारखा असणारा तो माणूस किंवा राम, देवत्व प्राप्त केलेले राम आहे, त्यांच्या पत्नीला तुम्ही घेऊन आले. तुमचं हे किती मोठं पातक आहे. तुम्ही किती त्रास देताय त्यांना. ही तसं पाहायला गेलं तर सीता तुमची होईल का? नाही होऊ शकत. मग हे तुम्हाला कळत असून सुद्धा तुम्ही अज्ञानात का राहता? मंदोदरी सांगू लागली ना. पण समजतं का जीवाला? गुरमी असते. नाही आम्ही बी त्याच्याच बरोबरीचे, आम्ही त्याच्याच पटीचे, मग मी काय कमी का रामापेक्षा? मी कमी नाही रामापेक्षा, असं त्या जीवाला भ्रम होतो. आणि भ्रमामुळं काय होतं माहिती का? अधोगती करून घेतो जीव. स्वतःच्याच हातानं स्वतःच्या पायावर दगड मारून घेतो आणि अख्ख्या कुळाला काडी लावतो. रावणानं काय केलं? अख्ख्या कुळाला काडी लावली. फक्त त्याच्यातच एक शहाणा कोण होता? बिभीषण महाराज शहाणे होते. त्यांना कळालं की अरे, ज्या परब्रह्म रामाला आपल्या भावानं जरी गुन्हा केलेला असला तरी आपल्याला माहिती ते कोण आहे. म्हणून बिभीषण ते भाऊ त्यांनी रामाचा सहारा घेतला, रामाला शरण गेले. त्याच्यामुळं सगळं कुळाचा नाश झाला, पण एकटे बिभीषण उरला आणि त्याचा उद्धार झाला. मग अशा वेळेस आपण विचार करायचा की आपल्याला काय करायचंय. देव ओळखीचा करायचा का देव अनोळखी देवाला भजायचंय? कोणत्या देवाला भजायचं हा जीवानं विचार केला पाहिजे. इथं ज्ञानोबा राय सांगतात, चालू द्यायचंय का? किती वेळ करायचंय? कारण हे आम्ही आता प्रत्येक ठिकाणी जिथं प्रवचनाला जातो ना, तिथं ती मंडळी काय म्हणते, चालूच द्या म्हणते.
बरं आता ही गोष्ट अशी आहे, आपण असं सामान्य बी बोलतो, हे बी बोलतो, पण जे साधू संतांचं जे ज्ञान असतं, जे तत्वाचं ज्ञान असतं, हे प्रत्येक जीवाच्या आत्म्याचा विषय आहे. प्रत्येक जीवाच्या आत्म्याचा विषय. आत्म्याला ही गोष्ट ऐकाच वाटती. प्रत्येक जीवाला ऐका वाटती. बरं बिना नामधारक जरी असला तरी त्याला ऐका वाटतं. का? कारण हे जीवाचाच विषय आहे. ज्यावेळेस आपण बोलतो, साधू संतांचे विचार सांगतो, त्यावेळेस त्या जीवाला खरोखर या गोष्टीची ओढ लागलेली असती, पण समाजात सांगत नाही. सांगतात का हो? समाजात सासू सुनाच्या गप्पा, हाशी मजाक, पिक्चरचे डायलॉग, ह्या गोष्टी सांगतात. त्यानं उद्धार होईल का? हाशी मजाक केल्यानं? ते तर आपल्या मोबाईलमध्ये बी आहे, टी व्हीमध्ये बी आहे. किती का चॅनल आहे टी व्हीमध्ये हाशी मजाक बघण्यासाठी. ही जागा, जी कीर्तनाची जागा असते, प्रवचनाची जागा, ही उद्धारासाठी आहे. ही नारदाची गादी आहे. याच्यावर बसून काय सांगायचंय? ज्या गोष्टीनं आपला उद्धार होतो तीच गोष्ट सांगायची आहे. जिथं जीव हा शिवापर्यंत गेला पाहिजे, जो जीव अंधारात पडलेला आहे त्याला प्रकाशाकडे घेऊन जायचंय, त्याला देवाची ओळख करून द्यायची आहे, याच्यासाठी हे विचार असतात. आणि हे विचार सामान्य जीवाकडं असे घरोघरी जाऊन सांगू शकतो का आपण? नाही. म्हणून असे काही पुण्यवान महात्मे असतात की जे कार्यक्रम ठेवतात आणि त्या कार्यक्रमामध्ये अशा प्रवचनाची, अशा कीर्तनाची सेवा ठेवल्या जाती. आणि त्या माध्यमातून, ते माध्यम आहे कीर्तन आणि प्रवचन, हे भक्ती आहे का? मग कीर्तन प्रवचन करणं ही भक्ती नाही, हे फक्त दौंडी आहे. ही दौंडी आहे. आणि ह्या दौंडीमधून प्रत्येक जीवापर्यंत ही गोष्ट पोहोचणार आहे. ज्या जीवाला खरोखर भगवंताची तळमळ लागली, ज्या जीवाला म्हणजे खरंच ऊब आलेला आहे संसार प्रपंचाचा, त्या जीवाला, एक तर थकलेला जीव असला तर त्याला सुद्धा एक उत्साह येतो. जी मरगळ पडलेली मनाला, त्या मनाला सुद्धा एक आपल्याला ही मिळते, ऊर्जा मिळते. आणि या अशा साधू संतांच्या विचारात त्या जीवाला ताकद मिळते एक उभं राहण्याची. आपण म्हणत असतो पा, मला तर लई सगळ्या गोष्टीचा बोस आला, कंटाळा आला, संसार प्रपंच सुद्धा करा वाटत नाही, पण मी आहे ना कीर्तनाला गेले ना तर मला लई बरं वाटलं, प्रवचनाला गेले मला लई बरं वाटलं, असं म्हणतो तो जीव. मग त्या जीवाला जर इतका जर आनंद मिळत असेल, सुख मिळत असेल, तर का जाऊ नये आपण ऐकायला? का जाऊ नये म्हणजे का करू नये? जर दुसऱ्याचं दुःख जर आपल्याला थोडं का होईना दुसऱ्याचं दुःख जर हलकं होत असेल तर का करू नये आपण? किती आपल्याजवळ ज्ञान आहे, मग ते आपल्या संग येणार आहे का? आपल्या संग येणार नाही. ते कोणाला तरी जे आपण अशी ठावे ते इतराशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. का देऊ नाही जगाला? ज्याला गरज आहे तो खूप त्या गोष्टीचा, जसं दाणे जर फेकले तर आपण काय चिमणीच्या पाखराच्या तोंडात थोडी घालतो. ज्याला जेवढी गरज आहे ते टिपून घेतं ना. चिमणी पाखरं टिपतेत का नाही ते दाणे? त्यांच्या पोटाला जेवढं लागतं ते तेवढं घेऊन जातात. आपलं काम आहे टाकायचं, आपलं काम आहे ना दाणे टाकायचं. ते खूप त्या तुमच्यासारख्याला जेवढं लागलं तेवढं घ्यासाल तुम्ही. असं साधू संतांनी सुद्धा हेच कार्य केलं. तुम्ही आम्ही सुद्धा ह्याच गोष्टीच्या पाठीमागं लागलं पाहिजे. ज्या गोष्टीनं आपला उद्धार होणारे, ज्या गोष्टीनं आपल्याला समाधान मिळणारे. ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी हीच गोष्ट केली. हीच गोष्ट साधू संतांचा जो मार्ग आहे त्यांनी स्वतः, त्यांनाही कोणतरी सांगितला आणि त्यांनी आमच्यासारख्यासाठी लिहून ठेवला. त्यांनी आपल्याला म्हणजे या त्रासातून आपल्याला जावं लागणार आहे ही गोष्ट त्यांना माहीत होती, म्हणून त्यांनी हे लिहून ठेवलं की जाळू नये नाव पावलेनी पार, माघीला आधार बहुतांचा. आपण एखाद्या नावेतून बसून चाललो, थंडीचे दिवस होते हिवाळ्याचे, आणि त्या नावेत बसून गेलो, लाकडाची होडी होती आणि त्या होडीत बसून आपण गेलो, या तीरावरून पलीकडच्या तीरावर बसून गेलो. ज्ञानोबाराय सांगतात, जाळू नये नाव पावलेनी पार, माघीला आधार बहुतांचा. जर थंडीचे दिवस आहे, आपण पुढच्या पलीकडच्या थडीवर जाऊन पोहोचलो, ती लाकडाची वेळूची नाव होती, त्याच्यातले वेळू काढायचे आणि पेटवायची, शेकत बसायचे, चालेल काय? ज्ञानोबारायानं ओवीमध्ये सांगितलं
जाळू नये नाव पावलिनी पार, मागील आधार बहुतांचा. मागून कोणीतरी येणार आहे त्या होडीमध्ये बसून, त्यांच्यासाठी ती नाव तशीच ठेवायची. कशी? जे इतर लोक त्याच्यावर बसून येणार आहे. तसा हे जे ग्रंथ आहेत, हे जे ज्ञान आहे, साधू संतांचं जे ज्ञान आहे, हे मग आपल्याला आपल्या संग घेऊन जायचं का? आपल्या संग नाही न्यायचंय, ते इतरांना सांगायचंय. काहून? की त्या जीवाला सुद्धा ते पुढे घेऊन जाणार आहे. त्यांना सुद्धा या भवसागरातून तारून नेणारं ज्ञान आहे. म्हणून ते त्याचा ठेवा इतरांजवळ सुद्धा ठेवायचा आहे. त्यांच्या गरजेचं आहे, त्यांना ह्या गोष्टीची गरज आहे. अशा सर्व जीवांना साधू संतांनी इतके थोर उपकार आहे आपल्यावर, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. एवढे उपकार आपल्यावर केलेले, पण आपल्याला उपकाराची जाणीव नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीता हा पायी जीव थोडा. साधू संतांचे उपकार कशाने फिटतील हो? काय द्यावं त्यांना? आपल्या सद्गुरूला काय द्यावं? त्यांनी आपल्याला कुत्र बी विचारत नव्हतं. खरंच त्या साधू संताचे, त्या सद्गुरू रायाचे एवढे उपकार आहे आपल्यावर, की त्यांनी दगडाला सुद्धा शेंदूर लावला. रस्त्याच्या कडेनं जसे दगड पडेल राहतात का नाही, वाकडे तिकडे. आता तुमच्या रस्त्याने या, इथून मळ्यातून जाता जाता लई खडी पडेल, वाकडे तिकडे दगड पडलेले, काय किंमत आहे त्या दगडाला? आपण त्या दगडाला जर एखाद्याने शेंदूर तोडला ना, तर ती येणार जाणार म्हणतं. नाहीतर इथं काहीतरी असलं आसरा बिसरा असतील, पाया पडतंय ते, त्याला देवत्व प्राप्त करून दिलं हो साधू संतांनी. माझ्या मारुती बाबांनी आमच्यासारखे वाकड्या तिकड्या दगडाला शेंदूर लावला आणि त्याला हे महत्व आणून दिलंय. नाही तर कोण नव्हतं विचारत. काय किंमत आहे या डबड्याला? कोण आहे तुम्ही? आम्ही काय नातं आहे तुमचं आमचं? काय नातं आहे? कुठले का तळ्यातले, मळ्यातले, खळ्यातले, कोण्या कान्या कोपऱ्यातले, कोण्या गावचे? काय नातं आहे? काहीच नातं नाही. पण आपलं नातं साधू संतांनी जोडून दिलं. साधू संतांनी आपली तार जोडून दिली. मेरी तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई गुरु मिले. मेरी तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले. ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई संत मिले. मेरी तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई गुरु मिले. या देवासोबत आमची तार जोडून देणारा, या जीवासोबत आमची तार जोडून देणारा ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई गुरु मिले. ते गुरु तुम्हाला आम्हाला भेटले, म्हणून तुमचा आमचा एवढा जिव्हाळा. का वाटतं तिंदा तिंदा यावं, का भेटावं वाटतं? हृदयाची तार हृदयाशी जोडलेली आहे, म्हणून भेटा वाटतं. काही लय दिवस नाही होतो, आता मध्ये येऊन गेलो, पण तरी सुद्धा तळमळ वाटती. लय दिवस झाले भेटा वाटतं. अहो साधं पाहुण्याच्या घरी जर गेलो, 10 रुपयाचा बिस्किट पुडा जर नाही नेला, तर दुसऱ्या वेळेस ते आपल्याला पुसत नाही. बस अभि म्हणणार नाही, चहा अभि पाजणार नाही. काहून? देती आपण, म्हणजे काय व्यवहारिक नातं झालं. बाई जडतं वटी गोड, तर वटी जडतं बाई गोड. काही नेलं तरच गोड वाटतं ना. मग इथं तुम्ही आम्ही काय देतो एकमेकाला? काहीच देत नाही ना. तरी सुद्धा जिव्हाळा आहे, तरी सुद्धा प्रेम आहे. हे हृदय एक केले, ये हृदयीचे ते हृदय घातले, आणि द्वैत न मोडता केले अर्जुना आपण आईचे. काय म्हणतात भगवंत? सांगतात अर्जुनाला, हृदय एक केलं, तुमचं नामचं हृदय एक केलं या नामानं. या सद्गुरूनं नामरूपी धागा विणला, नामरूपी धाग्यामध्ये तुम्हाला आम्हाला ओवलं, म्हणून आपली एवढी तळमळ. आणि इथंही तेच सांगतात की 39 नंबरच्या ओवी, तैसे हृदय प्रसन्न होय. आता हृदय प्रसन्न झालं, आता ते स्थिर झालं. काय सांगितलं? तरी दुःख कैचे आहे, ते तर आपेसी बुद्धी राहे परमात्मा रूपी. आता ही बुद्धी, आता हे चित्त कुठं राहतं? त्या परमात्म्याच्या ठिकाणी एक रूप आहे, त्या आत्म्याच्या ठिकाणी एक रूप आहे. आता कुठं जायची गरज नाही, आता कुठं यायची गरज नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. आता पहिल्या ज्या प्रवृत्ती होत्या मनामध्ये, हे करायचं ते करायचं, ज्या प्रवृत्ती होत्या का नाही, आता त्या काय झाल्या? आता शांत झाल्या. आता प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. आता निवृत्त झालं, आता काही चिंता नाही राहिली, सगळं निवृत्त झालं.
आता कुठंच जायची गरज नाही, आता धावत नाही ते, आता स्थिर झालं. म्हणून साधू संतांनी ज्या या गोष्टी आपल्याला सांगितल्या तशा पद्धतीनं आपण मार्ग चालवला पाहिजे, तशाच पद्धतीनं आपण ही साधना केली पाहिजे. साधना काही काही जीवाला कंटाळा येतो. कसा? किती दिवस नाकपुड्या ओढायच्या, किती दिवस श्वास घ्यायचा, किती दिवस करायचं ते, आणि पुढची गोष्ट का बरं मिळत नाही. पण आपल्याला आपल्या कर्माची वाट लावायची. आपलं कर्म मागच्या जन्माचं माहित नाही आपल्याला, आपण काय केलेलं आहे माहिती का? मागचा जन्म कशाचा होता? तर आपला मागचा जन्म कशाचा होता आपल्याला माहिती? आपण अशा असंख्य योनीमध्ये फिरून आलेलो आहे, असंख्य कर्म आपण सोबत आणलेलं आहे. त्या कर्माची आपल्याला वाट लावायची, आणि ज्या दिवशी कर्माची वाट लागली का त्या दिवशी पुढची गोष्ट मिळेल. तशी मिळती का? तशी नाही मिळत. एखाद्याला समजा बाय चान्स त्याच्यावर झाली बी कृपा, सहज आलाच योगायोगाला, त्याला समजा नाही बी कळालं काही, तरी त्याला पुढची गोष्ट मिळाली, तरी ते साध्य होतं का? नाही होत. का? पोरगी उपवर झाल्याशिवाय तिचं लग्नच करीत नाही, उपवर व्हावं लागतं. आता आई मंडळीला माहित राहतं पोरगी उपवर झाली की मग लग्नाची तयारी करते का नाही, आणि ती जर उपवर नसली तर मग लग्न करायला चालतं का? तसं परमार्थात सुद्धा आहे. जसं संसारात रीत आहे ना, तशी परमार्थात सुद्धा रीत आहे. जोपर्यंत तो जीव तिथपर्यंत चालत नाही, तिथपर्यंत त्याला अष्टसात्विक भावाचा जोपर्यंत त्याला अनुभव येत नाही, तोपर्यंत त्याला पुढची गोष्ट प्राप्त होत नाही. आणि शब्द माहीत जरी झाला, पुढचा शब्द माहीत जरी झाला तरी फळाला येत नाही. नुसता शब्द जाणून काय करता? विनियोगाविन काम विफल होय. विनियोग जर नसेल तर नाही मिळायचं, नाही कळायचं. त्याला त्या रीती पद्धतीनं जावं लागतं. नुसता शब्द असून नाही चालत. ते शब्द नाहीये, त्याच्यावर भाव पाहिजे, त्याच्यावर त्या गोष्टीवर अनन्य विश्वास पाहिजे. विश्वास करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचा. त्याच्यावर अनन्य भाव पाहिजे. हो, भाव असल्याशिवाय देव नाही कळत. भावच नाही आणि चाललाय देव देव करणं. हिनं केलं म्हणून ती करती, तिनं केलं म्हणून ती करती, पण मग फळाला येतं का? समाधान नाही भेटत, समाधान मिळतच नाही. देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळता याला. देव भावाचा नाही कुणाच्या बापाचा. देव हा भावात दडलेला आहे. भाव पाहिजे. जसा दृष्टांत सांगते, वेळ आहे भरपूर आहे ना, वेळ आहे ना भाऊ, मला सांगा बरं. हा बघा, भाव कशाला म्हणतात, भाव कसा पाहिजे. काय झालं, एक आजीबाई होती, खूप थकली होती. तर ती आजीबाई बिमार पडली. त्या आजीबाईला एक मुलगा एक मुलगी होती. मग ती आजीबाई थकली होती, खूप थकल्यामुळं त्या आजीचा अंतकाळ जवळ आला. आता ती राहायची एका सफरामध्ये, मुलगा सर्व्हिसला, मुलगी दुसरीकडे दिलेली. मग ती आजीबाई राहायची. म्हणजे एक दिवस खूप बिमार पडल्याच्या नंतर त्या आजीबाईचा म्हणजे आजीबाईनं देह ठेवला. त्या आजीनं देह ठेवला, त्या आजी मरण पावल्या. मग निरोप, जवळची मंडळी होती वाड्यातली, त्यांनी मग निरोप दिला. लेकीला फोन केला, लेकाला फोन केला. दृष्टांत सांगायले बरं. हा, मग फोन केले. मग मुलीला फोन गेला, मुलाला फोन गेला. काय झालं, मग मुलाला फोन गेला तर मुलाची मोठी गाडी 4 व्हीलर आली. 4 व्हीलर आली. मग त्या 4 व्हीलरमधून एक बाई उतरली आणि बाई खाली उतरली. ती बाई घराच्या दिशेनं चालायला लागली, पाय उचलून चालायला लागली. घाई निघाली. घर जसं जवळ आलं, त्या सासूचं घर जवळ आलं, तिथं मग तिनं चप्पल लावली. कुठं ठेवू चप्पल, कुठं काढू मग ती विचार करायला लागली. मग तिनं अशी एका ठिकाणी चप्पल लावली आणि मग आतमध्ये गेली. म्हातारीजवळ जाऊन बसली. म्हातारीजवळ जाऊन बसल्याच्या नंतर बाया पाहायला लागल्या, कोण आसन अशा पाहायला लागल्या. मग ती जाऊन बसली. आता रडू बी येत होतं, मग ती रडत होती काही वेळ. त्याच्यानंतर परत दुसरी गाडी आली, त्याच्यातून 8-10 बाया उतरल्या. त्याच्यातून एक बाई खाली उतरली. पहिले सुरुवातीला ती ताई गाडीतून उतरल्यापासून जे पळत सुटली,
पदर कुणीकडं, पायात चप्पल नाही, धावत पळत सुटली. आणि जशी पळतीये तिच्या मागे त्या ताई मंडळी चालायला लागल्या आणि ती पळतच सुटली. आणि जशी पळत गेली तशी त्या मधात म्हातारी होती ना, त्या म्हातारीच्या अंगावर जाऊन पडली. पहिली आलेली बी बाईच होती, दुसरी आलेली ती पण बाईच होती, पण दोघी मध्ये बदल वेगळा वेगळा होता का नाही. आईसाठी रडे लेक, भाव अंतरीचा एक, सासूसाठी रडे सोन, भाव अंतरीचा भिन्न. काय इथं काय लक्षात येतं? भाव. याला म्हणतात भाव. ओरिजिनल भाव कोणाचा होता? कोणाचा होता? लेकीचा. लेकीचा भाव कसा होता? ओरिजिनल होता. आणि सुनाचा भाव कसा होता? बाह्यरंगाचा होता. याला म्हणतात भाव. असा भाव जो लेकीचा आहे तसा देवावरचा भाव लागतो. जो लेकीचा, आईचा आणि लेकराचा भाव असतो तो भाव देवाला अपेक्षित आहे. तो भाव आपला अनन्य पाहिजे. आणि तसा शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देवता याला. ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नाही. ज्याचा बाह्य भाव आहे त्याला देव म्हणतो. जसा ज्याचा भाव तसा त्याला देव. बाह्य भाव ठेवला तर तसाच देव म्हणून तू बी बाह्यच राह, पण भाव अंतरीचा पाहिजे. देव भावाचा, भावाचा नाही कुणाच्या बापाचा. काय एका ठिकाणी ते सांगतात ना की देव आशानं कळायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव आशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव हा अंतकरणाचा विषय, देव हा चित्ताचा विषय. चित्त चाकाटाले आटू घेत, वाचा पांगुळली जेतच्या तेथ, आणि अपाद कुंचित रोमांच आले. चित्त माणसाचं चाकाटलं पाहिजे. चित्त देवाच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. चित्त मिले तो सब कुछ मिले, नाही तो फोकट संग. पाणी पाथरी कठोर, कोरा न भिजे अंग. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, आणि व्याघ्र न खाती सर्पतया. चित्त शुद्ध पाहिजे. चित्ताला लय महत्व आहे. चित्ताला परमार्थामध्ये जास्त महत्व आहे. चित्त कसं पाहिजे हो? निर्मळ पाहिजे. चित्त देवाच्या विषयी अंतकरण चांगलं पाहिजे. चित्त चांगलं पाहिजे. पाण्यामध्ये मासा राहतो, पाणी मोमीन प्याशी, मोये सुनसुन आवता हाशी. आत्मज्ञान विना नर भटकत काही, कहा मथुरा कहा काशी. या आत्मज्ञानाशिवाय लोक भटकतात. या देवाशिवाय लोक म्हणजे कळत नाही काय करायचंय, कशानं देव करायचाय. हातानं करायचा, पायानं करायचा, का डोक्यानं करायचा. देव कशानं करायचा आहे? देव हा चित्तानं करायचा आहे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, आणि उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देई. चिंतन हे चित्ताला लागलं पाहिजे. बघा तुम्ही, आपण इथं पाहू राहिलो, ऐकू राहिलो, जर आपल्या डोक्यात दुसरीकडचं काही चालत असलं तर आपण इथं कान उघडे, डोळे उघडे, सगळंच अवयव उघडे, तरी सुद्धा आपण आपल्याला ते ऐकायला नाही आलं. आपण म्हणतो मी तर मी ऐकलंच नाही. आता सगळं इथंच होतं ना. डोळे उघडे, कान पण उघडे, पण तरी चित्त कुठे आहे? बाहेर कुठतरी. आणि मग सगळं समोर. मग कानाचं काम आहे की इथं? डोळ्याचं काम आहे का? इथं चित्ताचं काम आहे. म्हणून चित्त ठिकाण्यावर पाहिजे. चित्त व्यवस्थित जर असलं तर बरोबर भगवंताची प्राप्ती होते. आणि असा तो भगवंत चित्ताला, इथं साधू संतांनी सांगितलंय चित्ताला काय म्हटलेलं आहे? चित्ताला लोणी म्हटलेलं आहे. लोणी. चित्ताला काय म्हटलं? लोणी. आणि देवानं कशी चोरी केली? गोकुळामध्ये देवानं चोरी कशाची केली? लोण्याची केली. म्हणजे लोणी म्हणजे काय? त्याच्या घरी इतक्या 9 लाख गाई होत्या तरी ते लोकांची इथलची चोरी करत होता. मग देव इतका बावळट होता का हो? लोणी खायला. त्याच्या घरच्या गाईच्या सोडून दुसऱ्याच्या घरचं लोणी खात होता तो. लोणी म्हणजे चित्त. त्यानं सगळ्याचे चित्त हरण केलं होतं. गवळणीचं चित्त हरण केलं होतं. चित्त चोरत होता. कृष्णाला एक नाव दिलेलं आहे, चित्तचोर. मनमोहन, कसे नाव आहे पा भगवंताचे. त्यानं चित्त चोरलं होतं. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त.
मग हरीनं माझं चित्त हरण केलं पाहिजे. भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. नो हे बरा हा लौकिक, हरीनं माझं चित्त हरण केलं, आता कशी घरी जाऊ. कारण आता जावं वाटत नाही. तुम्ही आपण भेटलो का आम्हाला निघा वाटतं का, तुम्हाला निघून जा वाटतं का, असं वाटतं. नाही नाही, अजून काहीतरी ऐकावं, अजून म्हणजे इथंच थांबावं, बोलावं, पाय निघत नाही ना. याला म्हणतात हरीनं माझं हरिले चित्त. अशा प्रकारे बराच वेळ झाला, प्रवचनाला काहीतरी लिमिट असते. म्हणून ज्ञानोबा सांगतात की तैसे हृदय प्रसन्न होय. जसं हृदय प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवंत स्थिर होतो. ज्याचं चित्त स्थिर झालं त्याच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी चित्त स्थिर होतं. त्याला इतका आनंद वाटतो, त्याला सुख वाटतं, तरी दुःख कैचे. त्या ठिकाणी दुःख कुठं राहतं हो. ज्यावेळेस भगवंताची प्राप्ती झाली, भगवंताचा स्वरूप कळाल्याच्या नंतर दुःख, जीवाला दुःख राहत नाही. इथं हे ज्ञानोबा या ओळीमध्ये सांगतात. म्हणून जी झालेली सेवा आहे ही सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा यांच्या चरणी अर्पण करते. जे माझं चुकलं असेल, काही अपशब्द गेले असतील, जे काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे चांगलं आहे ते सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांचं आहे. आणि जे चांगलं वाटलं ते साधू संताचं विचार तुम्ही ग्रहण करा, आणि जे चुकलं ते सोडून द्या. म्हणून इथं शेवेला पूर्णविराम देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की.